संकेत ते बाजूच्या बिल्डिंग मध्ये दिली का टी शर्टच्या साईज? अरे नाही रे, अजून दिला नाही त्यांनी. अरे काय अजून या समोरच्या बिल्डिंग मधले पण टी शर्टच्या साईज द्यायचे आहेत. तर ते देणार कधी टी शर्ट छापून कधी होणार? चल बघूया, त्यांना पण विचारूया काय देतात कधी ते. हो कार्यकर्ते, कुठं चाललात? तुझ्याच घरी येतो तो. टी शर्टच्या साईज कधी देणार आहेस? टी शर्ट पाहिजेत ना. अरे काय ते टी शर्ट आणि काय त्या साईज, कशाला हवेत ते टी शर्ट? अरे कशाला काय टी शर्ट? आपल्या मंडळाचे टी शर्ट नको, आणि मंडळात आपला मॉब दिसला पाहिजे. आणि हा मॉब घेऊन जायचंय कुठं? अरे कार्यक्रमाच्या वेळी आपण एकसारखे दिसायला नको. अरे तू कोकणातला ना, तुमच्या कोकणामध्ये असे गणपतीला टी शर्ट नाही छापत? अरे आमच्या कोकणात काय अशी टी शर्ट बिशर्टची नाटकं नसतात. भले आमच्या वाडवडिलांनी सांगितली नाही की एक वेळ उष्णावान आणा पण गणपती सण साजरा करा, पण याचा अर्थ असा नाही की उत्सुक कुठेही खर्च करत सुटायचा. अरे छापा ना टी शर्ट. फक्त हातावर पोट असणाऱ्या एखाद्याने उद्या नवीन टी शर्ट नाही घेतला म्हणून त्याला फक्त लांब ठेवू नका. आता आमच्या कोकणातच बघा ना, गणपतीसारख्या या मोठ्या सणाला मॉब म्हणून दाखवायला आम्ही काही स्पेशल ड्रेसिंग नाही मारत. खाली हाफ पॅन्ट आणि त्यावर रंगीबिरंगी टी शर्ट आणि कधी कधी तर हाफ पॅन्टवर फक्त बनियान, हीच आमची वेशभूषा. याच साध्या सुध्या कपड्यांमध्ये आम्ही सगळे एकत्र मिळून घराघरात आरती आणि भजनासाठी फिरतो, कारण हीच आमच्या साधेपणाच्या विविधतेतली एकता आहे. म्हणजेच तुमच्या भाषेतला काय म्हणतात तो एकसारखा दिसणारा मॉब. म्हणून तुम्हाला सांगतो, या गौरी गणपती सणाला ना आमच्याकडे कोकणात या आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधली ना विविधतेतली एकता जवळून बघा. आणि जर तुम्हाला कोकणात यायला जमत नसेल ना, तर घर बसल्या या गौरी गणपती सणाच्या व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या चाकरमानी ब्लॉग्स या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि हो, ही व्हिडिओ तुमच्या कोकणातल्या मित्राला शेअर करायला विसरू नका.